हाय हॅलो कशात आय होप छानच असाल तर चला परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन टिप्स तुमच्यासाठी खास तर मी तुमचे खूप सारे असे मनापासून स्वागत करते. तर बघा चॅनलला नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत टिप्स नक्की शेअर करा. तर इथे बघा पहिली टिप जी आहे ते शेंगदाण्यासाठी. तर बघा शेंगदाणे आपण जर भाजायला घेतले तर ते खूप असे खरपूस जर भाजायचे असेल तर त्याची जी वरची टरवल आहे तर ती लगेच जळून जातात. तर त्यासाठी ही एक छान ट्रिक आहे. ग्लासात पाणी घेतलेलं आहे तर ते पाणी शेंगदाण्यावर या पद्धतीने शिंपडून घ्यायचं आहे. तर फक्त पाणी शिंपडून घ्यायचं आहे, त्यामध्ये ओतायचं नाही आहे. थोडासा त्याला ओलसरपणा येईल यासाठी. तर बघा अशा पद्धतीने जर तुम्ही शेंगदाणे भाजले तर ते मीडियम गॅसवर किंवा मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत. तर या अशा पद्धतीने तुम्ही जर शेंगदाणे भाजले तर ते खूप छान प्रकारे शेंगदाणे भाजले जातात आणि टेस्टला पण खूप छान लागतात. तर अशा पद्धतीने जर शेंगदाणे भाजले तर वरचे जे टरफल आहेत तर ते खूप लवकर निघतात आणि भाजले खूप छान जातात की जेणेकरून ते ओलसरपणा असतो त्यामध्ये तो सगळा शोषून घेण्यासाठी शेंगदाण्याला खूप असा वेळ लागत नाही. तर त्यामुळे वरचे जे टरकल आहे तर ते भाजले की लगेच आपोआपच निघून जातात. त्यासाठी खूप असे कष्ट वगैरे सुद्धा करावे लागत नाही. तर इथे तुम्ही बघू शकता मंद आचेवरती मी कशाप्रकारे शेंगदाणे भाजून घेत आहे. तर बघा भाजता भाजता जे शेंगदाण्याचे टरफल आहे तर ते या प्रकारे सगळे लगेच निघत असतात हलके हलके होईपर्यंत. तर बघा हे जे शेंगदाणे आहेत तर ते ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत. तर अशा पद्धतीने जे आहे तर मी शेंगदाणे जे आहे तर ते भाजून घेतलेलं आहे. तर बघा आता थंड झाल्यावरती ते हाताने फक्त मॅश केले तरी लगेच त्याच्यावरचा जो कवर आहे तर तो लगेच निघून जातो. तर छान प्रकारे असे शेंगदाणे भाजले जातात. तर ही ट्रिक तुम्ही नक्की करून बघा, खूप छान तुम्हाला याचंसुद्धा रिझल्ट भेटेल. तर बघा मी या ट्रिकने खूप सारे असे शेंगदाणे जे आहे तर ते भाजून ठेवत असते. असे जर शेंगदाणे भाजून ठेवले तर भाजीला बरे पडतात त्यासाठी. तर चला तर आपण बघूयात आता आपली पुढची टिप. तर बघा पुढची जी टिप आहे तर ती आहे किचन ओट्यासाठी किंवा मग फरशीसाठी. खूप असं मॉप वगैरे लागणार नाही, खूप छान अशी ट्रिक आहे. तर नॉर्मली बघा काय काय वेळेस पाणी कमी असतं किंवा किचन ओटा खूप खराब झालेला असतो. आता पाण्याचे खूप सारे प्रॉब्लेम चालू आहेत. तर त्यासाठी नवीन अशी ट्रिक सांगणार आहे. तर बघा असे जुने झालेले जे सॉक्स असतात तर ते असे तुम्ही वायपरला लावून खूप छान प्रकारे त्याचा असं फरशी पुसण्यासाठी उपयोग करू शकता. तर ती कशाप्रकारे पुसायची किंवा कशाप्रकारे क्लीन केली जाते हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथे बघा तो सॉक जो आहे तर तो वायपरला अशा पद्धतीने घालून घ्यायचा आहे. तर बघा इथे असं छान प्रकारे त्यामध्ये घालून चांगला सेटल करून घ्यायचा आहे आपला जो सॉक्स आहे तो. तर जुने सॉक्स झाल्यावरती ते फेकून न देता तुम्ही या पद्धतीने त्याचा खूप छान उपयोग करू शकता. तर बघा अशा पद्धतीने आपण ते फरशी क्लिनिंगसाठी किंवा किचन ओटा जो आहे तर तो क्लिनिंगसाठी अशा पद्धतीने त्याचा उपयोग करू शकतो. किंवा मग आपलं जे फर्निचर आहे ते पुसण्यासाठी काही काही वेळेस हाताने वरती हात वगैरे पण पुरत नाही सिलिंग वगैरेला. तर मोठा जर वायपर असेल तुमच्याकडे तर त्या मोठ्या वायपरलासुद्धा अशा प्रकारे सॉक्स घालून तुम्ही त्याचा खूप छान प्रकारे उपयोग करू शकता. तर इथे बघा मी आता एका बाउलमध्ये व्हेनिगर 2 चमचे व्हेनिगर आणि 4 चमचे पाणी असं प्रमाण मी घेतलेलं आहे. तर बघा ही आहे व्हेनिगरची बॉटल. तर हे जे व्हेनिगर आहे तर ते तुम्हाला किराणा स्टोअरमध्ये इझिली कुठं पण भेटून जाईल. तर याचा खूप छान प्रकारे यूज असा आपण आपल्या किचनमध्ये किंवा मग घरामध्ये करू शकतो. तर इथे बघा मी आता घेतलेला आहे नॅपकिन. तर नॅपकिन त्यामध्ये डीप करून अशा पद्धतीने आपल्याला तो पिळून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता माझा जो ओव्हन आहे तर आमची बारकी किचन वाटर चढली तर खूप असा खराब करून ठेवते. तर खूप तेलकट आणि चिकट डाग जे तिने हात लावलेले आहेत तर ते कसे क्लीन होतात ते बघा. आता मी तुम्हाला दाखवतच आहे तर व्हिडिओ स्किप न करता मी तुमच्यासोबत तसाच शेअर केलेला आहे. तर बघा 2 मिनटात खूप कष्टही घ्यावे लागत नाही. फक्त एक फडकं फिरून लगेच 2 मिनटात आपला जो ओव्हन आहे तर तो सगळा क्लीन होणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता एक साईड लगेच क्लीन झालेली आहे आणि आता समोरून पण मी तुम्हाला दाखवणार आहे की कशाप्रकारे तो क्लीन झालेला आहे आणि चमकू लागला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही घरामध्ये जे कॉकरी वगैरे असते, कॉकरीला काचा असतात किंवा आपल्या फ्रीजचा डोअर वगैरे असतो तर तो डोअरसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने क्लीन करू शकता. तर इथे बघा मी तुम्हाला एक नवीन असा हॅक सांगणार आहे. तर इथे बघा मी घेतलेला आहे आता भांडी घासायची जी घासणी असते ती आणि ती गॅस चालू करून गॅसवर अशा प्रकारे आपल्याला ठेवायची आहे. तर ही कशाला ठेवायची तर बघा घासणी खूप जुनी झाली तर आपण लगेच टाकून देतो का तर तिची धार कमी होते. तर अशा पद्धतीने तुम्ही जर ती गॅसवर ठेवली तर तिची धार जी आहे तर ती
परत येते आणि रफ अँड टफ खूप छान अशी ती घासणी आपण यूज करू शकतो. तर बघा आपण काय करतो, रोज भांडे घासल्यानंतर घासणी ही धुतोच, पण आतमध्ये जे अन्नाचे कण आहेत तर ते छोटे छोटे तसेच राहतात. तर त्यामध्ये कीटकनाशकसुद्धा तयार होतात, तर ते खूप हानिकारक राहतात. आपण दरवेळेस भांडी घासताना घासणी ही धुवूनच घेतो, पण या पद्धतीने तुम्ही जर 2 आठवड्यातून किंवा 3 आठवड्यातून जर ही ट्रिक तुम्ही यूज केली तर खूप छान तुम्हाला रिझल्ट भेटेल. तर आपली जी घासणी आहे तर ती तुम्ही गार झाल्यानंतर हात लावून बघा, तुम्हाला खूप छान असा फरक जाणवेल त्यामध्ये, की ती खूप छान प्रकारे अशी त्या घासणीला जी आहे तर ती धार आलेली असते. तर अशा प्रकारे तुम्ही जर घासणी मेंटेन ठेवली तर आपले जे अन्नपदार्थाचे कण असतात किंवा त्यामुळे जे कीटकनाशके वगैरे तयार होतात तर त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही ही ट्रिक नक्की यूज करून बघा. तर बघा आता ती घासणी जी आहे तर बघा थंड झाल्यानंतर तिला हात लावून बघायचं आहे किती रखरखीत झालेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा.